गंधा जरा बघ रे. थांब गंधा, मीच जातो वर आणि चांगला कान पकडून खाली घेऊन येतो. कोणी येऊ नका. आम्ही चालूय खाली. ये सांभाळू ना. सावकाश. ये आहे मी आहे सांभाळू. अरे उदय, हे काय? माती. मुलतानी मातीचा लेप लावलाय ना त्याने. नशीब, नाही तर माती खावी लागली असती. हा उदय, आता त्याचा चेहरा मातीत लपलाय, पण मुलतानी मातीतला चेहरा म्हणून लक्षात ठेवी. आणि हा आला. याचा फोटो आहे ना आमच्याकडे. हो हो. बाबा उद्याला जाऊ दे ना वर. लगेच चेहरा धुवून ये तू खाली नंतर. छे, तुम्ही गेल्याशिवाय थोडी येतोय तो. का? तू लेप 2 तास ठेवावं लागतं ना. ते झाल्याशिवाय तो काही खाली नाही येऊ शकत. बर, तू जाऊ दे. इथे माती खाण्या अगोदर, म्हणजे जमिनीवर माती पडण्या अगोदर तू वरती जा, आराम कर छान. आला. तू थांबतोयस ना? हो. म्हणजे काय, आता त्याच्यासाठी मुलगी बघायची म्हटल्यावर त्याला थांबावंच लागेल. ओके, मी थांबतो. उदय तू जा वर. बाय. लेफ्ट 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 घे. अजून लेफ्ट. हा लेफ्ट घे. हा पायरी आली लेफ्ट. हा पायरी वर चढ. हो जा, सांभाळून जा. सावकाश. तर या फाईल मध्ये सगळ्या मुलींचे डेटा आहेत. डॉक्टर, इंजिनियर, इंटिरियर डेकोरेटर, टीचर, सगळ्या मुलींचा डेटा आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही मुलगी पसंत करा. मुलगी जॉबला पाहिजेच असं नाहीये ना आई. पण शिकलेली हवी ना. हो. घर सांभाळणारी हवी. हो, म्हणजे काय, आता तुमची जॉईंट फॅमिली म्हणजे घर सांभाळणारी हवीच. शिक्षणापेक्षा तिला घरातल्या माणसांची ओढ जास्त हवी. आता या फाईल मध्ये तुम्हाला जशा हव्यात ना तशाच मुली आहेत. घर सांभाळणाऱ्या, माणसांची ओढ असणाऱ्या. एकदा पाहिजे तर बघून घेऊ आपण. बा, आता ही जी मुलगी आहे ना, ह्या कोमलचा फोटो का दाखवत नाहीये? का तो एकदम शेवटलाय की आणलाच नाहीये? काय करू, कसं कळेल? आई, आपल्याला मुंबई मधलीच मुलगी हवी असं काही नाहीये ना? नाही, असं काही नाही. हा, मग दांडेकर मॅडम, तुम्ही मुंबईच्या बाहेरच्या शहरातली एखादी मुलगी असेल तर दाखवा ना. मुंबईच्या काय, मुंबईच्या बाहेरच्या काय, अमेरिका काय, लंडन काय, सगळी स्थळं आहेत आमच्याकडे. सगळ्या मुलींचा डेटा मिळेल तुम्हाला.
आला. काय झालं बाबा? अरे जुईचा फोटो का समोर येत नाहीये? माहित नाही बाबा. फाईल नक्की हीच होती ना? हो बाबा, विवाह योग्य वधू असं लिहिलेली काळ्या रंगाची फाईल हीच तर आहे. हो बाबा, कालच नोंदणी केली आहे. फोटो फाईल मध्ये वरच असायला हवा. अरे वरच असायला हवा तर मग समोर काय येत नाहीये? येईल येईल बाबा, रिलॅक्स. अगं बाई, सटकली. जरा जरा तो फोटो घेता का? हो देते. जुई बाळा, चल जेवण घे. आई मला खूप टेन्शन आलंय ग. मला नाही जाणार जेवण. अरे वा, आपण जेवलो ना की आपलं टेन्शन निघून जातं का? मग आम्ही पण जेवत नाही, चालेल ना अमृता? बाबा तसं काहीच नाहीये. पण त्या विवाह मंडळातल्या दांडेकर बाई तिथे पोहोचल्यात. पण पण तिथे काय होत असेल मला नाही माहित. अरे मग इथे विचार करत बसण्यापेक्षा आलापला फोन लाव, सांगेल तो. बाबा अरे मी मगाचपासून त्याला मेसेज करते पण त्याने एकही रिप्लाय केला नाहीये. हे बघ जुईला, तुला पण माहिती आहे आलापला जरा वेळ मिळाला की तो पटकन तुला रिप्लाय करेल. बाबा रे तेच तर मी सांगते तुला. जोपर्यंत आलापचा रिप्लाय येत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. पण पण माझा फोटो काकूंसमोर गेल्यावर त्या कशा रिॲक्ट होतील मला मला नाही माहित. जुई, हे बघ मी ना जरा स्पष्टच बोलते. पण जे नशिबात आहे तेच होणार. तू का उगाच काळजी करतेस? एक्झॅक्टली. आपण इकडे कशाला टेन्शन घ्यायचं, नाही का ग? अमृता चल जेवायला वाट. एवढंच होतं ना, आणखी काही नाही. चल ये जेवायला. बाबा आई आय नो जे नशिबात असतं तेच घडतं. आपल्या ज्या गोष्टीवर हक्क आहे, जी गोष्ट म्हणजे आपलं आयुष्य आहे आणि तीच गोष्ट नशीब माझ्यापासून लांब नेत असेल तर असं कसं होईल बाळा? हे बघ, तुझं आलापवर आणि आलापचं तुझ्यावर प्रामाणिक आणि मनापासून प्रेम आहे ना. मग हे प्रेम कुणीतरी कुठेतरी बघत असतं. आणि जी माणसं प्रामाणिक असतात ना त्यांच्या बाबतीत नेहमी चांगल्या गोष्टी होतात. हा, आता कधी कधी तुझी नशीब परीक्षा घेत असतं. म्हणजे म्हणजे जुई, तुला आठवतंय लहानपणी मी तुला लाकूड तोड्याची गोष्ट सांगायची. एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यात पडते आणि त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन देवी त्याला 3 कुऱ्हाडी बक्षीस देते. तसंच असतं बाळा. ही तुझ्या प्रामाणिकपणाची, तुझ्या प्रामाणिक प्रेमाची परीक्षा आहे असं समज. आणि कसं असतं बघ जुई, तू पूर्ण मनापासून अभ्यास करून पेपर सोडवलायस ना, मग झालं तर रिझल्टचं टेन्शन नाही घ्यायचं आपण. बाबा मला रिझल्टचं टेन्शन यासाठी आहे की मी या पेपरमध्ये फेल होणं म्हणजेच आलाप माझ्यापासून लांब जाणं आणि ते मी सहन नाही करू शकत. बाबा बाबा माझ्या लाईफ मध्ये तुमच्या नंतर जर कोणाला महत्व असेल ना तर तो आलाप आहे रे. आय नो बाळा, डोंट वरी, बी पॉझिटिव्ह. ते तर मी नेहमीच असते बाबा. मग चल याच पॉझिटिव्ह नोटवर जेवून घे. चल. आई बाबा तुमच्या ह्या सांगण्याचा मी रिस्पेक्ट करते पण आलापच्या इथे सध्या काय चाललंय किंवा काय झालं हे कळल्याशिवाय मला चैन नाही पडणार. जुई, अमृता, जुल्या, मला सांग, आलापशी बोलणं झाल्यानंतर तू जेवशील? पक्का. ठीक आहे. अमृता, आलापशी बोलणं झाल्यानंतर जुई जेवेल. तू जेवणारस का? तुला काय वाटतं? ही पण छान मुलगी आहे हा, जुई भोळे. मुलगी अतिशय चांगली आहे हा. बोलायला चालायला अतिशय छान.
सुसंस्कारी मुलगी आहे आणि अगदी हवं तर आपण भेट घडवू शकतो. फॉर्म मध्ये सगळी माहिती आहेच, पण भेट अरेंज करू आपण. म्हणजे हीच अशी नाही, कुठली मुलगी जी आवडेल ना तिच्या बरोबर आपण भेट अरेंज करू शकतो. अरे आला, तू पण बोल. तुझं लग्न आहे, तुला आवडायला हवी मुलगी. आम्ही बोलून काय उपयोग आहे? हो. नाही म्हणजे तुला एकदा मुलगी पसंत पडली की मग तुझी पत्रिका, मुलीची पत्रिका जुळवून बघता येईल, नाही का? काय म्हणता, बरोबर की नाही? बरोबर. पण पत्रिकेपेक्षा मन जुळणं महत्वाचं आहे ना. म्हणजे काय? मन तर आधी जुळली पाहिजेत, पण त्याच्यासाठी आधी मुलीची भेट तर व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आधी मुलगी पसंत केली पाहिजे. तशी काही घाई नाहीये. मी ही फाईल इकडेच ठेवून जाणार आहे. का? अहो म्हणजे मुलगी पसंत करायला, नाहीतर मग मुलगी कशी पसंत करणार? काही घाई नाही, आपण आरामात तुम्ही बघा, मुलगी पसंत करा. 1-2 दिवसात मी किंवा माझी असिस्टंट येऊन फाईल घेऊन जाऊ. कसं आहे, लग्न आहे, उगाच घाई नको, आयुष्याचा प्रश्न आहे, नाही का? आला, यू टेक युअर टाइम. हा, काही घाई नाही. मी फाईल ठेवून जाते. येऊ मी? बाय. कळवतो मग. हो. मी सोडायला होता तुम्हाला. नाही नाही, हरकत नाही, मला माहिती आहे माझं घर. नको त्या मुलीचा, त्या जुईचा फॉर्म मिळाला. कोमलचा फॉर्म कुठे राहिला? चांगले ऑप्शन सुचवलेत ना दांडेकर बाईंनी. पण मन आधीपासूनच जुळलेत तर काय करायचं बाबा? अरे मन आधीपासूनच जुळलेत बाबा, तरी त्या माणसाच्या समोर अजून ऑप्शन्स का ठेवले जातात तेच कळत नाही मला. ज्यांच्या बरोबर मन जुळली पण नातं जुळलं नाही ना, म्हणून ऑप्शन ठेवलंय. तुला यातली कोण पसंत असेल ना तर सांग. जी मला पसंत आहे ती सारखी सारखी तुझ्या समोर येते आई, आणि तरीही तू तिला जाणून बुजून टाळतेस. मग मी काय सांगू? हे आलाप, माझं नाही, किमान त्या दांडेकर बाईंचं तरी आहे का? बोलायला चालायला चांगली मुलगी असं म्हणत होत्या त्या. जुई भोळे. कोणासाठी कितीही करा तरी किंमत 0. जुई नाही तर नाही, निदान तिचा फोटो तरी मालती समोर आला. सगळं प्लॅन प्रमाणे ओके. अगं अगं प्राजक्ता, शांत हो, शांत हो. कशी शांत हो? बघ, विवाह मंडळाची फाईल आहे ती. पानं फाटली तर प्रॉब्लेम होईल. फाईल विवाह मंडळवाल्यांची आहे ना, मग त्याच्यामध्ये कोमलचा फॉर्म का नाहीये? अगं असेल कुठेतरी मागे पुढे, नीट बघ. 2दा चेक केलीये मी फाईल, तिचा फॉर्म कुठेच दिसत नाहीये. हा, मग ती कुठेच बसत नसेल. काय? म्हणजे कोमल ही चांगली मुलगी आहे, पण आईने आलापसाठी जो क्रायटेरिया दिला असेल ना, त्यात ती कुठे बसत नसेल, म्हणून त्या मॅडमनी तो फॉर्म आणला नसेल. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आलापसाठी कोमल योग्य नाहीये? नाही काय? नाही, मला अजिबात असं म्हणायचं नाहीये. तू उगाच तसा समज करून घेऊ नकोस ग. मग काय करू? असं कसं गायब झाला फॉर्म? इथे जुईचे फोटो आणि फॉर्म समोर आले, पण कुठे गेला हिचा फॉर्म? हिचा फॉर्म का नाही आला? प्लीज जुईचा विषय काढू नकोस. मग काय करू? त्या दांडेकर बाईंना पण विचारू शकत नाही की फॉर्म कुठे गायब झाला का? म्हणजे आपण हे जुळवून आणतोय असं होईल ना. हे बघ प्राजक्ता, मी काय म्हणतो ते नीट ऐकणार आहेस का तू? काय? विवाह मंडळाकडून कोमलचं नाव पुढे जाण्यापेक्षा आपण स्वतःच आई समोर कोमलचं नाव पुढे गेलं तर चालेल, पण नको. आता काय झालं? म्हणजे आईंना उगाच असं वाटायला नको ना की मी माझ्या माहेरच्या मुलीला पुढे करते. हे सगळं ना तुझ्या मनात. म्हणजे
आईंना असं नाही वाटणार? अजिबात नाही. उलट आई कोमलचा विचार करेल. हा म्हणजे काय आपण म्हणालो म्हणून काय ती लगेच तयार होणार नाही, पण ऍटलिस्ट आपण तिला विचार करायला भाग पाडू ना. नक्की ना? आईंचा गैरसमज नाही ना होणार? नाही, हे बघ कोमल चांगली मुलगी आहे की नाही याचा अर्थ आपण आलापच्या भल्यासाठीच हे सगळं करतो हे कळेल आईला. मला नाही वाटत आईच्या मनात असं काही. तू बरोबर बोलतोयस, पण हे बघ प्राजक्त, कोमल तुझ्या नात्यातली आहे म्हणून तुला विचारतो. आलाप कोमलसाठी तुला योग्य मुलगा वाटतोय ना? अरे 100% योग्य, त्याच्यात काहीच वाईट नाहीये. हा मग प्रश्नच मिटला ना. कोमलचा विषय तू आई पुढे काढायला कम्फर्टेबल नसशील तर मी विषय काढतो, वेळ काळ बघतो आणि विषय काढतो. हो, पण चांगली वेळ बघूनच काढा विषय. हो, पण तू आता आधी शांत हो आणि ही विवाह मंडळाची फाईल बाजूला ठेव बाजूला ठेव. रागाच्या भरात त्या फाईलची एवढी उलथापालथ केलेस ना की त्या मुलींच्या पत्रिकेतले ग्रह बदलले असतील. गंधार, हॅलो, आईंसमोर कोमलचा विषय तुलाच काढायचा आहे गंधार. पण विवाह मंडळातला कोमलचा फॉर्म गेला कुठे? वा, एक मिनिट उजळलायस. वाचलोय ते बघ. तर दांडेकर बाईंनी जर आपल्याला पकडलं असतं आणि मावशी समोर सगळं प्लॅन ओपन झाला असतं ना तर आपली तोंड बघण्यासारखी झाली असती. ऍक्च्युली नशीब ते मुलतानी मातीचा प्रकरण सुचलं आपल्याला. ए, पण त्याची एक्सपायरी डेट चेक करून घ्या. दादा तू हे आता सांगतोयस? अरे मस्करी करतोय रे. काय यार दाद्या तू खालचा सगळा ड्रामा मिस केला यार. कसला ड्रामा? जेव्हा कोमलची पत्रिका सापडली नाही तेव्हा प्राजक्ता वहिनीचं काय झालं असेल रे? शपथ. बरं त्यात जुईचा फोटो समोर आल्यावर तर बाप रे बाप. यार मिस केलं यार. तुला सांगतो, एका पॉइंटला ना तिची शोधाशोध बघून मला पण असायला येतो. दाद्या मला ना या सगळ्यात एक प्रश्न पडतोय यार. तुझ्या जंगलातल्या प्राण्यांचं उदाहरण न देतास. कमॉन यार दाद्या, काहीतरी सिरियसली बोलतोय मी आता. बोल. म्हणजे बघ ना, प्राजक्ता वहिनीला तुझं आणि जुईचं प्रेम माहितीये, मग तरी ती अशी का वागते? कारण सध्याची परिस्थिती. म्हणजे कुठे साखरपुड्यानंतर जे काही झालं, जे काही घडलं, जुई बद्दलचं मत बदलण्यासाठी ते पुरेसं होतं. म्हणजे त्या प्रकारानंतर जुई आईच्या आणि वहिनीच्या बॅड बुक्स मध्ये गेली. पण दादा ऍटलिस्ट त्या दोघींनी जुईचं एकदा ऐकून तर घेतलं पाहिजे. कदाचित त्या अवस्थेत त्या दोघीही नाही. म्हणजे कसं असतं की आई वहिनी ह्या घराचा माझा विचार आधी करतात, त्यामुळे त्या जुईचं ऐकून नाही घेणार. आणि तू जुईचा विचार जास्त करतोस, त्यामुळे तू त्यांना जुईचं ऐकून घेण्यासाठी तयार करशील. एकदम करेक्ट. पण दादा एक बोल, काही झालं तरी जुईला वहिनी म्हणून हाक मारायलाच आवडेल. आणि ते तसंच होईल. हा, पण त्यासाठी आजचा जसा प्लॅन सक्सेसफुल केला ना तसे बरेच प्लॅन सक्सेसफुल करावे लागतील ना. नक्की. जेणेकरून ना जुईचं नाव सतत मावशी समोर येईल आणि मग मावशीच बोलेल, यही है राइट चॉइस बेबी, यही है राइट चॉइस जुई. अरे जुईवरून आठवलं, खाली सगळं प्रकरण चालू होतं ना तेव्हा तिचे 50-60 मेसेजेस येऊन गेले. थांब तिला कॉल करतो. हा, आणि तिला तिच्या बंधुराजांचा हाय सांगा. सांगतो रे, मुलतानी मिट्टी लावलेले बंधुराज. कमॉन यार दाद्या, हे आता तू तिला हे सगळं सांगत बसू नकोस दाद्या. पण आई काहीच कशा बोलले नाही. हा म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की तू दुसरी मुलगी पसंत कर, पण मी सुद्धा ऐकून घेतलं नाही. आला काकूंना जास्त राग आला असेल का रे? काहीच कळत नाही का? त्यांना हे आपण घडवून आणलंय हे तर कळलं नसेल ना? मला नाही वाटत, कारण जर आईला कळलं असतं तर तसं ती बोलली असती. आला मी एक विचारू? विचार. आपण हे बरोबर करतोय ना? हे बघ, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की आपण हे सगळं आपल्या प्रेमासाठी करतो आणि आपलं प्रेम खरंय. आला मी एक काम करू का? काय? हे बघ, जसं बाबा सांगतो तसं एकदा काकूंच्या समोर येऊन सगळं बोलून टाकू का? जुई तू बोलशील
पण आई तुझं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत हवी ना. पण मग आता काय करायचं आलाप आपण? बघ जुई, तुला आईसमोर बोलावंच लागेल, पण त्यासाठी आई तुझं ऐकून घे अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि ती कशी होणार? डोंट वरी जुई, होणार. बघ जुई, बाकी मला काही माहित नाही, पण एवढं मला नक्की माहिती आहे की या सगळ्यातून आपलं नातं किती घट्ट आहे हे आईला नक्की समजेल. आलाप, कधी कधी ना असं वाटतं जसं काका बोलले तसं खरंच पळून जावं. हे आपण तुझी आई नाही बोलली ना तेव्हाही करू शकलो असतो, पण आपण हे सगळं का करतोय? कारण आपलं प्रेम, आपलं नातं हे सर्वमान्य असावं असं आपल्याला वाटतं. आणि जुई, त्यात काही चुकीचं नाही. जुई, टेन्शन घेऊ नकोस. हॅशटॅग मेहू ना. आलाप, तू माझ्या सोबत आहेस म्हणूनच तर मी आहे. फक्त ना एवढंच वाटतं की आपण हे जे काही करतोय त्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट निघावा. नक्की निघेल. एनिवे, मी नंतर बोलतो तुझ्याशी. हम्म. ओके.